नमस्कार, मी प्राध्यापक महेश जोशी, संचालक मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस वसमत. मागील 14 वर्षापासून मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस या नावाखाली आम्ही वसमतमध्ये शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी, ग्रामीण भागातील मुलांसाठी, ग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी त्यांना देखील चांगलं शिक्षण भेटावं, त्यांना देखील पुढे जाऊन त्यांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी आम्ही क्लासेस चालू आहेत आमच्या. आपल्याकडे 5वी ते 12वीच्या मुलांसाठी सर्व विषयांचे क्लासेस आहेत. प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक. जसं आता तुम्ही खूप ठिकाणी पाहता की बाबा 5वी, 6वी, 7वी इथं एकच शिक्षक तिन्ही विषय शिकवतो किंवा एकाच वर्गामध्ये सगळे क्लासेसची मुलं बसवतात. पण आपल्या इथं तसं नसतं. आपल्या इथे प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक आहे, प्रत्येक क्लाससाठी वेगळा वर्ग आहे, त्याच्यात नोट्स आहेत. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण त्या मुलांना देत असतो. आणि आपला उद्देश असा आहे की आपण फक्त टक्केवारी हा विषय नाहीये. टक्केवारी ही ठीक आहे, मुलांच्या मेहनतीवर त्यांना भेटेल, सगळ्या गोष्टी होतील. पण मुलांनी 100% देऊनही काही प्रमाणामध्ये एखाद्या टक्केवारी कमी जरी आली तर त्याकडे न पाहता त्यांच्या गुणवत्तेकडे कसं पाहता येईल याच्याकडे आमचा जास्त फोकस असतो. आणि गुणवत्तेसोबत आपण पुढे जाऊन त्यांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ह्या गोष्टीमध्ये देखील ते पुढे कसे जातील, जीवनामध्ये यशस्वी कसे होतील, ह्या गोष्टीकडे आपण नेहमी पाहत असतो. सर, ग्रामीण भागातील किंवा इतर काही विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातून आता पाहायला गेलं तर मी स्वतः ग्रामीण भागातला आहे. नरसू या गावातून आम्ही इथे माझ्या आई वडिलांनी इथं आम्हाला शिकायला आणलं. आणि मग जे काही मागच्या 14 वर्षापासून आम्ही जे काही केलंय, म्हणजे मला ग्रामीण भागातल्या मुलांची खूप काही गोष्टी आणि क्लासेस चालू झाल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, की ज्यांना काही गोष्टी समजत नाहीयेत किंवा खूप अभ्यासामध्ये कच्चे आहेत, अशा मुलांसाठी मी मुद्दामच हा क्लास चालू केलेला आहे. माझं तर मत आहे की आपण गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत त्यांनी क्लासेसला यावं. फीसच्या बाबतीमध्ये त्यांना जितकं काही त्यांच्या अडचणी आहेत त्या बाबतीतल्या मी 100% माझ्याकडे करेल. फक्त एक उद्दिष्ट असावं, त्यांनी मन लावून शिकावं आणि त्यांनी आपापली उन्नती करून घ्यावी. वसमत तालुक्यातील सगळ्या पाल्यांना असं मी आवाहन करतो की एकदा आमचा विश्वास ठेवा. तुमच्या मुलामध्ये प्रगती नाही झाली तर पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पण मला इतका माझ्यावर विश्वास आहे, आमच्या स्टाफवर विश्वास आहे की आम्ही त्या मुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती साधू शकतो. एकदम साध्या मुलाला आम्ही पुढे नेऊ शकतो. असं समजा की 50% वाले मुलगा हा 75% नेण्यापर्यंतचं कार्य आम्ही 100% करू शकतो. पालकांना जर भेटायचं असेल तर आपल्या क्लास हा बँक कॉलनी अहिल्यादेवी शाळेच्या बॅक साईडला आहे. त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि भेट देऊ शकता. आपल्या इथं 5वी ते 12वी इंग्लिश, मॅथ, सायन्स आणि 12वीचे आपल्या इथं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ, इंग्लिश असे सगळे सब्जेक्ट आपल्या इथं आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी जर म्हणायला गेलं तर मीही एका शेतकरी कुटुंबातलाच आहे, म्हणून त्यांच्याबद्दलची एक भावनिकता तिथं 100% आहेच. आणि आत्महत्याग्रस्त जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी नेहमीच, म्हणजे फक्त आत्महत्याग्रस्त शेतकरीच नाही, ज्यांचे वडील या विद्यार्थ्यांना नाही आहेत अशांना नेहमीच मी काही ना काही माझ्याकडून जेवढं काही शक्य होईल तेवढे मी प्रयत्न माझ्याकडून चालू असेल. फीसच्या बाबतीमध्ये अडचण येणार नाही हा शब्द माझा.